झी 24 तास, एक पाऊल पुढे। पहिली महत्त्वाची बातमी, कोकणची काळी मैना अशी ओळख असलेल्या करवंदापासून वाईन तयार केली जाणार आहे। कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना अशा प्रकारची वाईन तयार करण्यात यश आलेलं आहे। करवंदापासून वाईन तयार करण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते। या प्रयत्नांना आता यश आलंय। डोंगरावर कुठेही आढळणाऱ्या करवंदाची लागवड करावी लागत नाही, त्यामुळे करवंदाची वाईन तयार करण्यासाठी उत्पादन खर्च अत्यल्प येणार आहे। वाईन निर्मिती होऊ लागल्यानं करवंद गोळा करणाऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे। आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स पाहिलेल्या आहेत। द्राक्षापासून असू दे, जांभळापासून असू दे, हापूस आंब्यापासून तयार केलेली वाईन सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे। आता करवंदापासून वाईन मिळणार आहे, ज्याच्यावर संशोधन गेल्या काही वर्षांपासून सुरू होतं आणि त्या संशोधनाला आता यश आलेलं आहे। करवंदापासून आता वाईन शौकीनांपर्यंत पोहोचणार आहे। पाहूया याविषयीचा विशेष रिपोर्ट। कोकणची काळी मैना अशी ओळख असलेल्या जंगली करवंदांपासून तयार झालेली ही वाईन। कोकण कृषी विद्यापीठानं करवंदांपासून बनवलेल्या इतर पदार्थांप्रमाणे वाईन तयार करण्याचा हा शोध लावलाय। त्यामुळे काटेरी झाडाला येणाऱ्या या करवंदांना आता चांगलाच भाव येणार आहे, कारण सरकारच्या मंजुरीनंतर करवंदांच्या वाईनची चव सगळ्यांना चाखता येणार आहे। करवंदाची सुद्धा वाईन तयार करण्याचा प्रयोग आम्ही इथे केलेला आहे आणि त्याची जी काही प्रोसेस आहे, मेथड आहे किंवा पद्धत आहे, ती या विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारची वाईन निर्मिती करून त्याचा पुढचा अभ्यास सुद्धा आम्ही सध्या करतोय। आतापर्यंत आपल्या समोर द्राक्ष, जांभूळ, आंबा, काजू यापासून बनवल्या गेलेल्या वाईन्सचे पर्याय होते। मात्र कोकण कृषी विद्यापीठाला करवंदांपासून वाईन तयार करण्यात यश आल्यानं यापुढे करवंदाच्या वाईनची चव वाईन शौकीनांना चाखता येणार आहे। झी 24 ताससाठी रत्नागिरीहून संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट। बातमी उपनगरी रेल्वेची। उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच खराब झाली। पहाटेच्या सुमारास पश्चिम रेल्वेची लोकल यार्डमध्ये जाताना एक डबा घसरला। त्यामुळे सकाळच्या वेळेस बोरिवलीकडून चर्चगेटकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। दुसरीकडे ठाणे वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील ऐरोलीजवळ लोकलचा पेंटाग्राफ तुटला, त्यामुळे ठाणे वाशी रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती। हे कमी की काय, मध्य रेल्वेनं सुद्धा मान टाकली। मध्य रेल्वेच्या दिवा या स्टेशनजवळ फाटकामध्ये डंपर अडकला, त्यामुळे मध्य रेल्वेचा फास्ट आणि स्लो ट्रॅक या दोन्ही ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली। काही वेळानंतर स्लो लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली, तर डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक सुद्धा हळूहळू पूर्ववत करण्यात येईल। रेल्वेच्या या खोळंबामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाणारे मुंबईकर जे होते त्यांना लेटमार्क बसलेला आहे। एका बाजूला मध्य रेल्वे, दुसऱ्या बाजूला पश्चिम रेल्वे आणि तिसऱ्या बाजूला हार्बर रेल्वे म्हणजे ट्रान्स हार्बर रेल्वे, या तिन्ही ठिकाणी आज सकाळीच वाहतूक विस्कळीत झाली। साधारण 15 ते 20 मिनिटं ट्रेन्स उशिरानं धावत होत्या, त्यामुळे ऑफिसला निघालेले जे चाकरमानी होते, मुंबईकर होते, त्यांना मात्र हाल सहन करावे लागले। या तिन्ही ठिकाणी एकाच दिवशी सोमवारच्या वेळेला हा सगळा प्रकार घडलेला आहे। बातमी उस्मानाबादेतून आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्गच्या यात्रेत विजेचा शॉक लागून 2 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। खंडोबाच्या पालखीची काठी नाचवताना ही दुर्घटना घडली आहे। काठीचा स्पर्श विजेच्या तारांना झाला, त्यामुळे 2 भाविकांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले। पहाटे 3:45च्या सुमारास ही घटना घडली आहे। महादेव कोकणे आणि संतोष चव्हाण अशी 2 भाविकांची नावे आहेत। जखमींना सोलापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल केलं आहे। नळदुर्ग पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या कार अपघातात 5 जण ठार झालेत, तर 2 जण गंभीर जखमी झालेत। भरधाव स्विफ्ट कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या एका कारवर आदळली। सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली। हा अपघात घडला। अपघातात 5 जण जागीच ठार झाले, तर 2 जण गंभीर जखमी आहेत। लोणावळ्याच्या पवना पोलीस चौकीजवळ हा अपघात झालाय। अपघातातल्या जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। यवतमाळचे काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर यांचं निधन झालंय। मोहनगाव या गावी एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला। यामध्ये पारवेकर गंभीर जखमी झालेत।
अपघातानंतर त्यांना तातडीनं यवतमाळ इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा फायदा झाला नाही, कारण उपचारादरम्यानच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पारवेकरांच्या अपघाताचं वृत्त समजताच प्रदर्शनासाठी म्हणून यवतमाळमध्ये गेलेले केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये जाऊन पारवेकरांची प्रकृतीची चौकशी केलेली होती. या अपघातात आणखी 2 जण जखमी झालेले आहेत. पारवेकरांच्या निधनानं यवतमाळमधील एक तरुण चेहरा हरपल्याची खंत व्यक्त केली जाते. राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील एक तडफदार नेतृत्व, शिलेदार म्हणून पारवेकरांची ओळख होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार निलेश पारवेकरांच्या निधनामुळे शोक व्यक्त केलाय. राहुल गांधींच्या युवा ब्रिगेडमधील एक महत्त्वाचे शिलेदार होते, अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र एका तरुण आणि उदयोन्मुख अशा नेत्याला हरपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. यवतमाळमधील अनेक प्रश्नांबाबत ते माझ्याशी चर्चा करायला यायचे, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. एक लढवय्या चेहरा काँग्रेसने गमावलेला आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. या निलेश पारवेकरांविषयी आपण थोडं जाणून घेऊया. पहा कोण होते निलेश पारवेकर. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव होते, तरुण आमदार होते. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडणूक जिंकली होती त्यांनी. राहुल गांधींच्या ब्रिगेडमधील महत्त्वाचे शिलेदार ते होते. राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून पारवेकरांची ओळख होती. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे आसामचे संपर्क प्रमुख. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आहे, आई आहे आणि 2 मुली असा संसार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2014च्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये याबाबत सूचक असं विधान केलंय. गेल्या काही दिवसात स्वबळाच्या भाषेसह विविध मुद्द्यांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुंदपुसुंदी सुरू आहे. एका बाजूने आरोप झाल्यानंतर दुसरीकडून त्याला तात्काळ उत्तर मिळतं. मात्र आता दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवेल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. बुलंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सूचक विधान केलंय. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यात गैर काहीच नाही, असं चव्हाण यांनी म्हटलंय. दुसरीकडे भांड्याला भांडं लागलं तरी काँग्रेस सोबत संसार थाटणार असल्याचं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नागपुरात केलंय. तसंच 2014 मध्ये युपीएचं सरकार सत्तेत येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. बाकी काही पर्याय आम्हाला दिसत नाहीत आजच्या ह्याच्या परिस्थितीत. काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही म्हणलं की आम्ही कम्फर्टेबल. प्रॉब्लेम्स असतात, असं नवरा बायकोची प्रॉब्लेम असतात. युपीए इंटॅक्ट राहील याच्यात माझ्या मनात शंका नाही. एकूणच काय, तुझं माझं जमेना तुझ्या विना कर्मेना या उक्तीनुसार केंद्रात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र नांदतायत. कधी संबंध जिव्हाळ्याचे तर कधी आरोप प्रत्यारोपांमुळे संबंध इतके ताणले जातात की स्वबळाची पुन्हा एकदा सिद्ध झालाय. झी24 तासासाठी ठाण्याहून कपिल राऊत आणि नागपूरहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. मोशी या परिसरामध्ये एका 35 वर्षीय महिलेवर 2 जणांनी बलात्कार केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. पीडित महिलेनं पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केली खरी, पण पोलिसांनी बराच वेळ तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केला. अखेर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोहोचल्यावर हालचाली सुरू झाल्या आणि पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपींच्या शोधात पोलिसांचं एक पथक रात्रीच रवाना झालेलं आहे. वाजता एका सुरक्षा रक्षकाच्या पत्नीवरती अन्य 2 सुरक्षा रक्षकांनी बलात्कार केलेला आहे. या संदर्भात भोसरी पोलीस स्टेशनला आम्ही 363, 452 आणि 376 जी भादवीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि ह्या 2 सुरक्षा रक्षकांचा आम्ही शोध घेतोय. एक चोर, 500हून अधिक चोऱ्या, ही ओळख आहे एका अट्टल गुन्हेगाराची. बंटी उर्फ देवेंद्र सिंग असं त्याचं नाव असून पुण्यातल्या समर्थ पोलिसांनी त्याला आता अटक केलेली आहे. ओय लक्की लक्की ओय सिनेमातला हा अभय देओल. अभय देओलने ही भूमिका ज्यावरून साकारली तो हा खरोखरचा लक्की, म्हणजे प्रत्यक्षातला देवेंद्र सिंग उर्फ बंटी चोर. बंटीच्या नावावर चोरीचे 300हून अधिक गुन्हे आहेत.
दिल्लीपासून केरळपर्यंत अनेक राज्यांच्या पोलिसांना तो हवाय. असा हा बंटी चोर पुणे पोलिसांना सापडलाय. याच्या विरोधात दिल्लीमध्ये 300, कर्नाटक राज्यात 100 अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगाराने बिग बॉस या मालिकेतही काम केलं होतं अशी माहिती मिळालेली आहे. त्याची खातरजमा करण्यात येत आहे. बंटीची करामत ऐका. केरळमधील एका उद्योजकाचा बंगला बंटीनं फोडला. हा बंगला काही साधा सुद्धा नव्हता, तर सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम आणि बुलेट प्रूफ काचांनी सुसज्ज होता. पण बंटी त्याही पेक्षा हुशार. त्यानं चोरी तर केलीच, वर उद्योजकाची आउटलँडर घेऊन तो पळाला. पुढे तमिळनाडू आणि कर्नाटकच्या पोलिसांना त्याने गुंगारा दिला. असा हा चलाख बंटी पकडला गेला तो लॉज मालकाच्या दक्षतेमुळे. त्याचं आम्ही व्हेरिफिकेशन केलं. इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याचं नाव बघितल्यावरती त्याची ID बघितल्यानंतर आपण क्राईम PIला फोन करून सांगितलं आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये पोलीसवाल्यांनी येऊन त्याला ताब्यात घेतलं. बंटीच्या अटकेत मात्र एक ट्विस्ट आहे. केरळ पोलीसही बंटीच्या मागावर होते. बंटी पुण्यात लॉजवर उतरलाय याची खबर त्यांनीच पुणे पोलिसांना दिली असं केरळ पोलिसांचं म्हणणं आहे. हमारा ADGP हेमेंद्रन साहब ने इधर सिटी कमिश्नर को भी फ़ोन किया है. उसके बाद इधर समर्थ पुलिस स्टेशन का इंस्पेक्टर का जो है ना हेल्प से इसको इधर होटल से पकड़ा है. अटक कोणीही केली असेल, या अटकेचा दियेण मात्र ओय लक्की सिनेमासारखा न व्हावा आणि बंटी कायम गजाळ राहावा हीच अपेक्षा. झी24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे. अपघाताची बातमी आपण याआधी पाहत होतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात झालेला आहे. भयंकर मोठा असा अपघात. 5 जण ज्यामध्ये ठार झालेत आणि 2 जण जखमी झालेले आहेत. भरधाव स्विफ्ट कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका कारवर आदळली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे. अधिक माहिती आपण घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाडाळे यांच्याकडून. विशाल, सांगाल किती वाजताच्या दरम्यान हा अपघात घडलाय? नेमका कुठे लोणावळ्याच्या घडलेला आहे हा अपघात आणि 5 जण ठार झालेले आहेत. नेमकं काय घडलं? सुवर्ण, आज सकाळी साधारण 8:15 ते 8:30च्या दरम्यान लोणावळ्यापासून पुण्याच्या दिशेने काही किलोमीटर अंतरावरती पवना पोलीस चौकी आहे. या पवना पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये एक स्विफ्ट कार जी मुंबईहून पुण्याच्या दिशेने चालली होती भरधाव वेगामध्ये, ती रस्ता ओलांडत आणि डिव्हायडर तोडत जो अपोजिट साईडची लेन आहे जी पुण्याहून मुंबईकडे येते त्या लेनवरती जात समोरून येणाऱ्या एका इको कारवरती आदळली. यामुळे स्विफ्ट कार मधले 2 जण, ते इको कार मधले 3 जण, असे 5 जण जागेवरतीच मृत झाले. तर इको कार मधील अन्य 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. सुवर्ण, नक्की धन्यवाद विशाल, आपण ही माहिती दिल्याबद्दल. ही दृश्य जी आहेत झी24 तासवर आपण ही दृश्य पाहत आहात. या अपघाताची जी गाडी आहे, या दोन्ही गाड्यांवरून तुमच्या लक्षात येईल हा किती भयंकर असा अपघात होता. स्विफ्ट कार आणि इको कारची धडक झालेली आहे आणि त्यामुळे 5 जणांचा मृत्यू ओढवलेला आहे. इको मधल्या 3 जणांचा जीव गेलेला आहे आणि स्विफ्ट कार मधल्या 2 जीव गेलाय. स्विफ्ट कार ही मुंबईहून पुण्याकडे निघालेली होती. तिने डिव्हायडर क्रॉस केला आणि ती अपोजिट साईडच्या इको कारला धडकलेली आहे आणि हा पवना पोलीस चौकीजवळ अपघात झालेला आहे. गोवा विधानसभेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून देशातली पहिली ई-विधानसभा बनवण्याचा मान गोव्यानं मिळवलाय. त्यामुळे यापुढे आता गोव्यातील कामकाज पेपरलेस होणार आहे. त्यामुळे आमदारांकडून सगळे प्रश्न इंटरनेटद्वारे मागवण्यात येणार असून त्याची उत्तरं सुद्धा इंटरनेटद्वारेच दिली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कामकाज विधानसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. गोवा विधानसभेचं 5 दिवसीय अधिवेशन सोमवारपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे. बातमी गोव्यातूनच आहे. गोव्यामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी गोमांतकीय आक्रमक झालेले आहेत. मराठी राजभाषेचा लढा जिंकू किंवा मरू असा निर्धार गोव्यातल्या मराठी जनतेनं केला असून यासाठी येत्या 29 जानेवारीपासून विधानसभेवर धरणं धरण्यात येणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून गोवेकर यासाठी लढा देत आहेत. इथलं संपूर्ण कामकाज मराठीतून चालतं. 63% लोक मराठी आहेत. 8 वृत्तपत्र मराठीत निघतात आणि 900 प्राथमिक शाळा मराठी आहेत. त्यामुळे गोव्याची राज्यभाषा मराठी असायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे गोव्यातील बहुतांश आमदार मराठी भाषेच्या बाजूने असल्यानं ही चळवळ अधिक आक्रमक होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडेंना जनस्थान पुरस्कार जाहीर झालाय. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची मुंबईमध्ये घोषणा करण्यात आली असून 27 फेब्रुवारीला नाशिकमध्ये भालचंद्र नेमाडेंना पुरस्कार दिला जाणार आहे. कोसला, झूल,
फूल, बिढार, जरीला, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. बेळगाव जवळच्या संकेश्वर इथल्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात 11 मृत अर्भक आढळलेली आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी हे मृतदेह आणण्यात आले असावेत अशी शक्यता वर्तवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत अर्भक सापडण्याची ही पहिलीच वेळ असून संकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरू केलेला आहे. ही पुढची बातमी ब्राझीलमधून आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी आहे. ब्राझीलमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत 250हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. 245 जणांचे मृतदेह सापडलेत तर शेकडो जण जखमी आहेत. सांटा मारिया इथल्या नाईट क्लबमध्ये जवळपास 2000 लोक जमलेले होते. त्यावेळी अचानकपणे लागलेल्या आगीनं पूर्ण क्लबला घेरलं. त्यामुळे शेकडो जणांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे या क्लबला जणू स्मशानाचं स्वरूप आलेलं आहे. आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट विश्वरूपम तामिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी उद्यापर्यंत टळली आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश, सिनेमाशी संबंधित काही जण आणि मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पाहिलं. 25 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या सिनेमावर तामिळनाडू राज्य सरकारनं 15 दिवसांची स्थगिती दिली आहे. कर्नाटकमध्येही सिनेमाचं प्रदर्शन अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. कर्नाटक पोलिसांनी हा सिनेमा पाहिलाय, मात्र प्रदर्शनाबाबत आपलं मत कळवलं नाहीये. कर्नाटकमध्ये हा सिनेमा एकाच वेळी 40 थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 10 थिएटर्स केवळ बंगळुरूमध्ये आहेत. चित्रपटात मुस्लिम समाजाबाबत चुकीचं चित्र रंगवल्याचा आरोप काही संघटनांनी केलाय आणि त्यामुळे या घडामोडी घडतात. To see if there's a possibility that there could be some sort of a settlement in the matter, which Mr. Kamal Hassan will no doubt take note of in the course of the day. Well, the case adjourned for tomorrow. Yes, the matter is posted tomorrow for arguments. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी होतीये. त्यामुळे काश्मीरातलं जनजीवन काही प्रमाणात बाधित जरी झालं असलं तरी काश्मीरातला पर्यटन व्यवसाय जो आहे तो मात्र चांगलाच तेजीत आलेला आहे. काश्मीरातल्या हिमवृष्टीची पर्यटकांना भुरळ पडली असून बर्फामधील खेळांना पर्यटक अधिक पसंती देत आहेत. स्कीइंग सारख्या बर्फातल्या खेळांना पर्यटक अधिक पसंती देत आहेत. देशी पर्यटकांसोबत परदेशी पर्यटकांची सुद्धा काश्मीरात गर्दी होऊ लागली आहे. काश्मीरातले बर्फवृष्टी स्कीइंगसाठी अधिक अनुकूल आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक 8 ते 15 दिवस या भागात तळ ठोकून आहेत. परदेशी पर्यटकांमुळे इथला हॉटेल व्यवसाय चांगलाच बहरलाय. त्यामुळे स्थानिक लोकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. काश्मीरात हिमवृष्टी होते आहे आणि हिमवृष्टी होत असताना स्कीइंग हा जो प्रकार आहे त्याला सगळे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात पसंती देत असतात. त्यामुळे काश्मीरातला पर्यटन व्यवसाय जो आहे तो खूप तेजीत आलेला आहे. सगळी हॉटेल्स फुल आहेत आणि परदेशी पर्यटक प्रामुख्याने इथं मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहेत. स्कीइंग या प्रकारासाठी अनुकूल वातावरण आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपण स्कीइंगची दृश्य पाहिली असतील. अर्थातच तेव्हाही ती आपल्याला आकर्षून टाकणारी अशीच वाटली असतील. हा स्कीइंगचा थरार तुम्ही एका दृश्यामध्ये पाहता आहात. या स्कीइंगला साजेसं असं वातावरण सध्या काश्मीरमध्ये आहे आणि त्यामुळे काश्मीरमधला पर्यटन व्यवसाय जो आहे तो तेजीत आलेला आहे. वळूया क्रीडा विश्वाकडे. इंग्लंड विरुद्धच्या 5व्या आणि अखेरच्या वन डेमध्ये टीम इंडियाला 7 विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. सुरेश रैना वगळता टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा फ्लॉप ठरले तर बॉलर्सनाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच टीम इंडियाला अखेरची वन डे गमवावी लागली. शानदार सेंचुरी झळकावणारा इयान बेल इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. इंग्लंड विरुद्धची सिरीज टीम इंडियानं जरी 3-2 जिंकली असली तरी विजयानं शेवट करण्यात टीम इंडियाला अपयश आलं. धरमशाळेत झालेल्या अखेरच्या वन डेमध्ये इंग्लंडनं टीम इंडियाचा 7 विकेटचा पराभव केला. अखेरच्या वन डेत टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आणि टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाची ओपनिंग आणि मिडल ऑर्डर पुन्हा फ्लॉप ठरली. दरम्यान सुरेश रैनानं संघर्ष केला. त्यानं 83 रनची धमाकेदार इनिंग खेळली. त्यामुळे निदान टीम इंडिया 200चा टप्पा पार करू शकली.
त्याला रवींद्र जाडेजानं 39 तर भुवनेश कुमारनं 31 रन्स केल्या. टीम इंडियानं इंग्लंडसमोर 227 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनर्सनी 53 रनची सलामी दिली. इंग्लंडचा ओपनर इयान बेल यानं 113 रनची नॉट आऊट खेळी केली. त्याच्या दमदार खेळीमुळेच इंग्लंडनं 48व्या ओव्हरमध्ये 227 रनचं टार्गेट गाठलं आणि इंग्लंड विजयी ठरली. इयान बेलच इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दरम्यान अलिस्टर कुक आणि केविन पीटरसन यांना लवकर आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र इयान बेलला आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना अखेरपर्यंत यश आलं नाही. टीम इंडियाकडून इशांत शर्मा, शामी अहमद आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतली. सेंचुरी झळकावणारा इयान बेल मॅन ऑफ द मॅच ठरला. तर सिरीजमध्ये सर्वाधिक 277 रन्स करणारा भारताचा सुरेश रैना मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रोज सकाळी 7 वाजताचं जे बातमीपत्र असतं त्यामध्ये आम्ही दिवसभरातल्या घडामोडींवर तुम्हाला एक प्रश्न विचारत असतो आणि त्याचं उत्तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं, म्हणजे त्याच्या संदर्भातलं मत पोहोचवायचं असतं. आजचा प्रश्न होता, राज्य सहकारी बँकेवर राजकीय हेतूनं प्रशासकाची नियुक्ती झाली होती का? महाराष्ट्राचा कौल काय आला पहा. महाराष्ट्राचा कौल आला 75% लोक म्हणतायत की होय आणि 25% लोक म्हणतायत नाही. 12च्या या बातमीपत्रामध्ये आज इतकंच. तुम्ही पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.